हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बेडकी मिरची. बेडकी मिरची बनवण्यासाठी इकडे मी मिरच्या कट करून घेतलेल्या आहे. इकडे मी ह्या पावशर मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून आणि मी त्याला मधून कट करून घेणार आहे. तर तुम्हाला सगट पाहिजे असेल तर तुम्ही सगटसुद्धा कट करू शकता. तर मी इकडे ह्या 2 भागामध्ये कट करून घेतलेले आहे. आता इकडे मी सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत 2 भागामध्ये. आता मी इकडे तवा तापत ठेवलेला आहे. तवा तापू दिलेला आहे, त्याच्यावर तेल टाकून घेतलेलं आहे आणि सर्व मी कट केलेल्या ह्या अर्ध्या मिरच्या त्या तव्यावर ठेवून घेणार आहे. तर तुम्ही सगळंसुद्धा ठेवू शकता. आता या सर्व मिरच्या मी तव्यावर टाकून दिलेल्या आहे. आता इकडे मी डाळीच्या पिठाचं बॅटर बनवून घेणार आहे. तिथे मी 3-4 चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे, लाल मसाला घेतला आहे, हळद घेतली आहे, 1 चमचा मीठ घेतला आहे आणि थोडासा ओवा पण टाकत आहे. तुम्हाला ऑप्शन असेल तर टाका, नाही तर नाही टाकला तरी चालेल. इकडे मी एक ग्लास पाणी घेतलं आहे आणि सर्व डाळीच्या पिठामध्ये थोडं थोडं टाकून मी मिक्स करून घेणार आहे. आता इकडे हे सर्व बॅटर मी हळूहळू मिक्स करून घेणार आहे. तर कोणी तुम्ही नवीन असाल, माझ्या चॅनलला बघत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. इकडे सर्व बॅटर तयार झालेलं आहे. आता मी ह्या मिरच्या तव्यावरच्या थोड्या थोड्या भाजलेल्या आहेत, तर त्याला आपण उलटं करून घेऊया. ज्या भाजल्या आहेत त्या काढून घेऊया आणि बाकीच्या उलट्या साईडनी भाजून घेऊया. हे सर्व करून आपण तव्यावर भाजून घ्यायचे आहे आणि गॅस हा कमीच ठेवायचा आहे. आता मी या सर्व करून उलट्या पालट्या करून घेतलेल्या आहे. आता इकडे ते बॅटर मी थोड्या वेळ मुरत ठेवलेलं होतं डाळीचं पिठाचं. आता मी त्याच्यामध्ये 1 मिरची डीप करून घेणार आहे आणि इकडे कढई तापत ठेवलेली आहे, त्यात 1 मिरची टाकून बघितली होती मी. आता त्यामध्ये दुसरी पण टाकून घेणार आहे. हळूहळू करून मी सर्व मिरच्या टाकून घेणार आहे आणि त्याला कमी गॅसच्या ह्याच्यावर मी चांगलं तळून घेणार आहे. आता मी याला उलटं पालटं करून घेणार आहे तेलामध्ये. तर हा कमी याच्यावर मस्त गोल्डन ब्राऊन कलरच्या ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे, तळून घ्यायच्या आहे. तर हळूहळू करून मी हे सर्व तळून घेणार आहे. तुमच्याकडे याला आमच्याकडे बेडकी मिरची म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की सांगा. आता हे 1-2-3 मिरच्या मी